समाजाच्या प्रगतीसाठी स्वतःचा वेळ आणि पैसा खर्च करून त्यातून आनंद मिळवणारी माणसं फारच विरळ असतात। गजानन सातपुते हे यापैकीच एक आहेत। त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा राष्ट्रीय सामाजिक सेवा गौरव पुरस्काराने सन्मान झाला। भविष्यात राष्ट्रीय स्तरावरचे अनेक पुरस्कार त्यांना मिळतील असे उद्गार चर्मकार सेवा संघाचे राज्याध्यक्ष रघुनाथ मोरे यांनी काढले। करवीर तालुक्यातील वाशी इथं गजानन सातपुते यांच्या सत्कार प्रसंगी ते बोलत होते। बेळगावच्या इंटिग्रेटेड वेलफेअर सोसायटी आणि नॅशनल रूरल डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या वतीनं गोवा इथं पुरस्कार वितरण कार्यक्रम झाला। त्यामध्ये चर्मकार कल्याण फाउंडेशनचे जिल्हा उपाध्यक्ष गजानन सातपुते यांना राष्ट्रीय सामाजिक सेवा गौरव पुरस्कार मिळाला। या पुरस्काराबद्दल चर्मकार कल्याण फाउंडेशन आणि हस्तकला कारागीर कामगार कल्याण संघ यांच्या वतीनं सातपुते यांचा सत्कार करण्यात आला। करवीर तालुक्यातील वाशी इथं गजानन महाराज मंदिराच्या प्रांगणात झालेल्या समारंभात बी न्यूजचे कार्यकारी संपादक ताज मुल्लानी, चर्मकार सेवा संघाचे राज्याध्यक्ष रघुनाथ मोरे, डॉक्टर मधुरा कुलकर्णी, हस्तकला कामगार संघाचे अध्यक्ष दीपक यादव, वाशीचे सरपंच शिवाजी जाधव, शाहीर राजू राऊत यांच्या उपस्थितीत सातपुते यांना सन्मानित करण्यात आलं। विविध मान्यवरांनी सातपुते यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला। समाजामध्ये कोणतंही कार्य निरपेक्ष वृत्तीनं केलं आणि त्यासाठी प्रामाणिकपणे कष्ट केले तर समाज त्याची परतफेड निश्चितपणे करतो, असे उद्गार ताज मुल्लानी यांनी काढले। तर गजानन सातपुते यांनी सेवा कार्य असं सुरू ठेवावं, त्यांना राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कारही मिळतील असं रघुनाथ मोरे यांनी सांगितलं। यावेळी शाहीर राजू राऊत यांच्यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केलं। या कार्यक्रमासाठी हस्तकला कारागीर संघाचे जिल्हाध्यक्ष महेश सूर्यवंशी, जयवंत सोनवले, माजी पोलीस पाटील लक्ष्मण रानगे, चर्मकार कल्याण फाउंडेशनचे दत्तात्रय बामणेकर, चर्मकार कल्याण फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष गोकुळ कांबळे, दिलीप माने, राजू थोरावडे, उमा पोवार, दशरथ गवळी, शिवाजी मोरे यांच्यासह दोन्ही संघटनांचे सभासद उपस्थित होते।